कल्याणहून मुरबाडकडे जाणाऱ्या एका इकोगार आणि मिक्सर असणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मुरबाड विधानसभेचे आमदार किसन खोतरे आहेत. काय सांगाल, आज सकाळच्या सुमारास हा मोठा भीषण अपघात झाला आणि त्यामध्ये 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कल्याणवरून येणाऱ्या कल्याण मुरबाड रोडवर रायता ब्रिजवर आज सकाळी एक दुर्दैवी अपघात झाला. एका मिक्सर गाडीवर कल्याणवरून प्रवाशांची जी गाडी येत होती तिने ओव्हरटेक करताना त्याच्यावर आदळली गेली आणि 11 जणांचा जागेवरच मृत्यू झाला. खरं म्हणजे 9 जणांची त्यात ती ओळख पटलेली आहे, 2 जणांची अजूनही ओळख पटलेली नाही. पण अजूनही दुपारपर्यंत अजून 1-1.5 तासाने तरी त्यांची ओळख पटेल. दुर्दैवी अपघात. खरं म्हणजे गाडी चालवताना आपण आपल्या वाहनावर नियंत्रण ठेवत असताना ओव्हरटेक करताना पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. आज 11 जणांचा मृत्यू हा दुर्दैवी आहे आणि खूप जोरात आलेली गाडी दिसत होती. कारण तिचं जर तुम्ही प्रत्यक्ष जाऊन जागेवर पाहिलं तर पूर्ण गाडी साफ झालेली आहे. याचा अर्थ वाहन चालकांनी कधीतरी विचारपूर्वक वाहनावर कंट्रोल राहील अशा पद्धतीने चालायला पाहिजे. तर तो न झाल्यामुळं आज 11 जणांचा मृत्यू झाला. याचा सविस्तर अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या पासून सकाळपासून सगळ्या यंत्रणा तिथेशी सगळ्या व्यवस्थेला तयार आहेत. दोन्ही तहसीलदार पण इथंच येऊन उपस्थित आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचं पण आणि पोलीस खात्याने पण चांगल्या प्रकारचा बंदोबस्त दिलाय. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना त्याचा पूर्ण अहवाल दिला आणि मुख्यमंत्र्यांनी हेही सांगितलं की अपघात ज्यांचा झालाय त्यांच्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून तातडीने मदत दिली जाईल. पण आपण जर बघितलं इको गाडीमध्ये कॅपॅसिटी जी असते 5+1 आणि ह्या इको गाडीमध्ये तब्बल 11 जण होते, 11हून अधिक जण होते असं देखील म्हटलं जाते, कारण की 15 प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती आहे. 15 वगैरे नव्हते, 11च होते प्रवासी, 15 नव्हतेच. 11च्या 11चा मृत्यू झालेला आहे. त्याची आता पासिंग कितीची होती काय होती ते RTOचे लोक माहिती घेतील आणि त्या पद्धतीने पुढचा काम. पण या प्रकरणामध्ये दोषी कोण असणार, कारण की तुम्ही जसं म्हटलं की ओव्हरटेक करण्याच्या करताना गाडीचा अपघात झालेला आहे. मी प्रत्यक्ष अपघात झाल्या मी तिथं पोहोचलो होतो, त्यामुळं मला पूर्ण मी माझ्या समोर पाहिलेलं आहे. नक्कीच हे होते आमदार किसन खोतरे आणि मुख्यमंत्री सहाय्यातून लवकरात लवकर ती मदत मिळणार आहे असं देखील म्हटलं जाते. मात्र रायत्या पुलावर आज सकाळच्या सुमारास 11 जणांचा मृत्यू झाला आहे. कॅमेरामॅन सिद्धेश मयूर जाधव, TV9 मराठी, कल्याण. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.